नमस्कार मित्रांनो, तुमच्या मनापासून स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळा म्हणजे फक्त सुट्टी, फिरणे आणि आरामच नाही, तर ज्यांना आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे त्यांच्यासाठी कमाईची मोठी संधी असते। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 2026 मधल्या 5 जबरदस्त उन्हाळी बिझनेस आयडिया, ज्या तुम्ही घराच्या कमी गुंतवणुकीमधून घर बसल्या सुरू करू शकता। तुम्ही गृहिणी असाल, विद्यार्थी असाल किंवा नोकरी करत असाल आणि साइड इन्कम शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे। या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला आयडिया सांगणार नाही, तर प्रत्येक बिझनेससाठी किती गुंतवणूक लागेल, कोणती साधने लागतील, किती नफा मिळू शकतो आणि मार्केटिंग कशी करायची ही सविस्तरपणे माहिती स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तिसरी आणि पाचवी आयडिया 2026 मध्ये खूप जास्त ट्रेंडिंगवर आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बिझनेस नंबर 1 आहे होममेड नॅचरल आईस्क्रीम अँड कुल्फी बिझनेस। उन्हाळा म्हटलं की सर्वात जास्त मागणी असते ती म्हणजे आईस्क्रीम किंवा कुल्फीला। पण आजकाल लोक आरोग्याबद्दल खूप जागृत झाले आहेत, त्यामुळे लोकांना केमिकल नसलेली घरगुती आईस्क्रीम जास्त आवडते। यासाठी तुम्हाला फक्त मिक्सर किंवा ग्राइंडर लागेल, आईस्क्रीम मोल्ड्स लागतील, एअरटाईट डब्बे आणि घरातील फक्त फ्रीज। तुम्हाला गुंतवणुकीसाठी बघा, दूध, क्रीम, फळे, ड्रायफ्रुट्स पकडून 3000 रुपये लागणार आहेत। साचे आणि पॅकेजिंग करिता तुम्हाला 1000 रुपये लागतील। एकूण गुंतवणूक तुमची 4000 ते 5000 रुपयापर्यंत स्टार्टिंगला लागणार आहे। यामध्ये तुम्हाला एका कुल्फीला खर्च 15 ते 20 रुपये लागला, तर विक्री तुम्हाला स्टार्टिंगला 30 रुपयापासून करायची आहे। मार्केटमध्ये तुम्हाला 40 ते 50 रुपये सुद्धा मिळू शकतात, बट तुम्हाला स्टार्टिंग स्ट्रॅटर्जी तुम्हाला 30 रुपयापासूनच सुरू करायची आहे, म्हणजेच तुमच्याकडे जास्तीत जास्त इथं कस्टमर येण्यास सुरुवात करतील, म्हणजे तुम्हाला 40 ते 50% इथं नफा होणार आहे। मार्केटिंग करायचे 2-3 तुम्हाला स्टेप सांगते। सर्वप्रथम तुम्हाला व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुकच्या रीलमध्ये, स्टेटसमध्ये तुमचे रील्स अपलोड करायचे आहेत। आणि हो, फोटो काढताना 2-3 अँगलने तुम्हाला आईस्क्रीमचे फोटो काढायचे आहेत, आईस्क्रीम बनवतानाचे फोटो काढायचे आहेत आणि ते प्रोफेशनलपणे व्हॉट्सअपच्या स्टेटसला, इंस्टाग्रामच्या रीलला अपलोड करायचे आहेत आणि सोसायटी ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला शेअर करायचे आहेत। याच्याने तुमच्या घराजवळचे लोक सुद्धा तुमच्याकडून प्रोडक्ट घेतील आणि तुमच्या रिलेटिव्ह मधले पण लोक तुमच्याशी संपर्क साधतील आणि तुमच्याकडून प्रोडक्ट घेतील। अशा प्रकारे तुम्हाला तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाचे, तुम्हाला तुमच्या घराजवळचे किराणा दुकान आहे किंवा कॅफे आहे, त्यामध्ये तुमचे प्रोडक्ट सर्वप्रथम त्यांच्याकडे फ्रीपणे द्यायचे आहेत, सॅम्पल द्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्यांना कमिशन देऊन तुमच्या प्रोडक्टवर प्राइजिंग ठेवून तुमची अशी विक्री करायची आहे। अशा प्रकारे तुमचे प्रोडक्ट इथं विकले जातील, तुमचा बिझनेस अशा प्रकारे स्टार्ट होईल। तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि कोण कोण हा बिझनेस सुरू केलेला आहे आणि कोण कोण किती नफा कमवत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सो नेक्स्ट बघूया आयडिया नंबर 2, कस्टमाइज कॉटन टी शर्ट बिझनेस। उन्हाळ्यामध्ये लोकांना कॉटन टी शर्ट खूप आवडतात। जर तुम्ही युनिक डिझायनिंग आणि मराठी कोट्स असलेले टी शर्ट विकले तर हा बिझनेस खूप चांगला चालू शकतो। यासाठी तुम्हाला हीट प्रेस मशीन घ्यायची आहे किंवा स्थानिक प्रिंटर सोबत कॉन्टॅक्ट करायचा आहे। यासाठी तुम्हाला गुंतवणूक प्लेन टी शर्ट जर घ्यायचे असतील तर 3000 रुपयापर्यंत खर्च येतो आणि प्रिंटिंगचा खर्च तुम्हाला 1500 रुपये लागतो। एकूण गुंतवणूक तुम्हाला 4 ते 5000 रुपयापर्यंत करायची आहे। सर्वप्रथम तुम्हाला बल्कमध्ये प्लेन टी शर्ट घ्यायची आहेत आणि कमीत कमी गुंतवणूक लागेल अशा टी शर्ट तुम्हाला आधी घ्यायची आहेत। लक्षात असू द्या, कॉस्ट कमी राहील पण चालेल, पण क्वालिटी बेस्ट असायला हवी, तेव्हाच तुमचे कस्टमर ट्रस्ट करतात आणि जास्तीत जास्त तुमची विक्री होते। यामध्ये नफा तुम्हाला जर खर्च 250 ते 300 रुपये एका टी शर्टवर आला तर तुम्हाला विक्री 500 रुपयापासून स्टार्ट करायची आहे। होऊ शकते जर तुमची क्वालिटी चांगली असेल तर तुम्हाला जास्त पण इथं किंमत मिळू शकणार आहे। यासाठी तुम्हाला इंस्टाग्राम, ट्रेंडी कोड्स, थीम कलेक्शनचा यूज करून मार्केटिंग करायची आहे। व्हॉट्सअप स्टेटसला लावा, इंस्टाग्राम रीलला लावा, फेसबुकला लावा आणि तुमचे जे नवीन नवीन कपडे घालून जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला शूट करून अपलोड करायचे आहेत। याच्याने तुमचे बिझनेस इथं वाढणार आहे। खूप सारे इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहेत, ते इंस्टाग्राममध्ये रील बनवून आपली मार्केटिंग करत आहेत आणि ई कॉमर्स कंपनीला टाईप करून सुद्धा आपला सेलरचा अकाउंट बनवून मार्केटिंग करत आहेत। अशा प्रकारे तुम्हाला कमीत कमी गुंतवणूक करून जास्तीत जास्त प्रॉफिट कमवायचे आहे आणि तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे। आता बघूया आयडिया नंबर 3, समर ड्रिंक प्रीमिक्स पावडर बिझनेस। उन्हाळ्यामध्ये लोकांना थंड पेय खूप आवडतात। रोज रोज सरबत बनवणे शक्य नसते, त्यामुळे प्रीमिक्स पावडर बिझनेस खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे। यासाठी तुम्हाला कोकम सरबत, कैरीचे पन्ने, निंबू सरबत असे सारखे प्रोडक्ट तयार करायचे आहेत, त्यांचे पावडर सुद्धा तयार करायचे आहेत। यासाठी तुम्हाला मिक्सर, पॅकिंग मशीन एवढे साधने लागणार आहेत। गुंतवणूक तुम्हाला कच्चा माल घेण्यासाठी 2000 रुपयापर्यंत खर्च येईल, पॅकेजिंग करिता 1000 रुपये खर्च येईल, एकूण खर्च झाला तुमचा 3000 रुपये।
आणि नफा बघा, एका पॅकेटला खर्च तुम्हाला 30 रुपये जर आला तर विक्री तुम्हाला 80 ते 100 रुपयापर्यंत करायची आहे. यामध्ये तुमच्या 100% नफा होणार आहे, कारण उन्हाळ्यामध्ये घरगुती पेय लोकांना फारच आवडते. लोक खूप जास्त डिमांड याची करतात, म्हणून तुम्हाला हा बिझनेस नक्की स्टार्ट करायचा आहे. आणि याची पण मार्केटिंग तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करायची आहे. ई कॉमर्स कंपनीला टाईप करा, सेलर अकाउंट बनवा आणि तुमचे प्रोडक्ट स्वतःचा एक शॉप तयार करून तुम्हाला प्रोडक्ट सेल करायचे आहेत. युट्यूब चॅनल जर सुरू केला तर युट्यूब चॅनलमध्ये पण खूप जास्त तुमची इथे विक्री होऊ शकते. आणि युट्यूब चॅनलच्या द्वारे तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून रील्स बनवून या मार्केटच्या प्रमोशन करून तुम्हाला जास्तीत जास्त इथं नफा मिळणार आहे. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुकचा यूज करून सुद्धा तुम्हाला इथं जास्तीत जास्त प्रॉफिट होणार आहे. तुम्हाला या बिझनेसमध्ये 100% नफा होणार आहे, कारण खूप जास्त ट्रेंडिंग हा बिझनेस आहे. लवकरात लवकर तुम्हाला हा बिझनेस सुरू करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये तुम्ही एकच कॅन्डिडेट असाल तरी सुद्धा तुम्ही हा बिझनेस करू शकणार आहात. कमीत कमी वेळ लागतो आणि जास्तीत जास्त प्रॉफिट यामध्ये मिळतो. कधीपासून तुम्ही हा बिझनेस सुरू करणार आहात मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आयडिया नंबर 4 आहे ऑनलाईन समर हॉबी क्लासेस. हा तर खूप डिमांडेड आहे, कारण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पालकांना मुलांसाठी छंद वर्ग शोधावे लागतात. जर तुम्हाला काही कौशल्य येत असेल तर तुम्ही ऑनलाईन क्लासेस सुरू करू शकता, कारण शाळा बंद झाल्या की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलं नुसते मोबाईलकडे वळतात. मुलांना मोबाईल पासून दूर कसं राहावं हाच एक टेन्शन पालकांना आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आवडतीच्या छंदांच्या एक क्लासेस सुरू करायचे आहे. आणि सर्वात प्रथम तुम्हाला डेमो क्लासेस सुरू ठेवायचे आहेत. डेमो क्लासेससाठी तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुकचा यूज करू शकता. झूम क्लासेस घ्यायचे आहेत, झूम मीटिंग करायची आहे आणि तुम्हाला क्लासेस सुरू करायचे आहेत. जर तुम्हाला पेंटिंग, डान्स, म्युझिक, ड्रॉइंग काहीही येत असेल तरी सुद्धा तुम्ही हे क्लासेस घेऊ शकता. यासाठी तुम्हाला स्मार्टफोन किंवा लॅपटॉप, इंटरनेट, झूम किंवा गुगल मीट याचीच आवश्यकता आहे. तो तर तुमच्याकडे आहे. स्मार्टफोनवर तुम्ही झूम मीटिंग करून तुमचे क्लासेस सुरू करणार आहात. गुंतवणूक म्हटलं तर 0 गुंतवणूक तुम्हाला लागणार आहे. आणि नफा तुम्हाला 1,500 रुपये प्रति विद्यार्थी सुद्धा तुम्ही फीस ठेवू शकता. म्हणजेच जर तुम्हाला 20 विद्यार्थी एका बॅच मध्ये जरी मिळाले तरी 30,000 रुपये तुमची प्रति महिना कमाई इथं होणार आहे. हा एक बेस्ट ऑप्शन आहे. लाईफ टाईम ऑप्शन तुमच्यासाठी हा आहे. लवकरात लवकर क्लासेस सुरू करा. आता बघूया आयडिया नंबर 5 कोल्ड डेझर्ट कप बिझनेस. हा बिझनेस 2026 मध्ये इंस्टाग्रामवर खूप ट्रेंडिंग आहे. लहान लहान डिझर्ट कप्स लोक पार्टी, बिझनेस किंवा फंक्शनसाठी ऑर्डर करतात. यासाठी मँगो डिझर्ट कप, ओरिओ चॉकलेट कप, स्ट्रॉबेरी क्रीम कप असे सारखे तुम्हाला फ्लेवर्स तयार करायचे आहेत आणि ते सेल करायचे आहेत. यासाठी तुम्हाला मिक्सर, डेझर्ट कप आणि फ्रीज लागतो. तुमच्या घरी इझिली अवेलेबल आहे. डेझर्ट कप तुम्हाला बल्कमध्ये घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला यूज करायचे आहेत. कच्चा माल घेण्यासाठी तुम्हाला 3,000 रुपयापर्यंत इथं खर्च येणार आहे. पॅकेजिंगसाठी तुम्हाला 1,000 रुपये लागतील आणि एकूण खर्च म्हटलं तर तुम्हाला 4,000 पर्यंत इथं गुंतवायचे आहेत. नफा खर्च जर तुम्हाला एका कपवर 20 रुपये आला तर किंमत तुम्हाला 80 रुपयापर्यंत ठेवायची आहे. स्टार्टिंगला तुम्ही 50 रुपये जरी ठेवले तरी सुद्धा तुम्हाला इथं खूप जास्त नफा होणार आहे. म्हणजे एका कपामागे 50 ते 60 रुपये तुम्हाला नफा इथं मिळणार आहे. जर दिवसाला तुम्ही 50 कप विकले तर दिवसाला तुम्हाला 2,500 ते 3,000 रुपये कमाई शक्य होणार आहे. जर तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी चांगली ठेवली, चांगली तुम्ही मेहनत घेतली तर तुम्हाला इथं जास्तीत जास्त नफा होणार आहे. या 5ही बिझनेस आयडिया तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुम्हाला मार्केटिंग स्ट्रॅटेजी बद्दल डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुमची हेल्प करणार आहे. सो फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला नक्की व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, कारण मी असेच वर्क फ्रॉम होम आयडिया, बिझनेस आयडिया, ऑनलाईन अर्निंग आयडिया तुमच्यासाठी डेली घेऊन येत असते. सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहावी म्हणून बेल आयकॉनला सुद्धा ऑल करायचे आहे. सो फ्रेंड्स, चला तर भेटूयात नवीन अपॉर्च्युनिटी सोबत, नवीन आयडिया सोबत, नवीन ट्रेंडिंग बिझनेस आयडिया सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.